कोल्हापुरातला मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटलांचा संघर्ष जिल्ह्याला आणि राज्याला नवा नाहीये, पण आणखी एका पाटलांसोबत मुन्ना महाडिकांचा संघर्ष सुरू आहे। आता ते पाटील नेमके कोण आहेत, त्यांच्यातला संघर्ष नेमका काय ते जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या दृष्टीने आता राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागलेत। त्यात भाजप सुद्धा मागे नाही, पण आता कोल्हापुरात भाजपातला अंतर्गत वाद, सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आलाय। झालंय असं की कोल्हापूरचं नेतृत्व कुणाकडे असावं यावरून खरं तर हा वाद तापलाय। या निवडणुकीचं नेतृत्व कोण करणार यावरून सुरू असलेला हा संघर्ष आता कोल्हापूरच्या भाजपच्या वर्तुळात सुद्धा चर्चेला जातोय। खरं तर त्यामुळेच ही चर्चा महत्त्वाची ठरते। लोकसभेला कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे गेली असली तरी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा झेंडा कोल्हापूर जिल्ह्यातल्या 10 मतदारसंघांमध्ये फडकलाय। त्यातल्या कोल्हापूर दक्षिण, इचलकरंजी आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार निवडून आलेत। त्यामुळे शिवसेनेचा वर्चस्व असलेल्या कोल्हापुरात आता भाजपची सुद्धा ताकद वाढली आहे। त्यात नुकत्याच भाजपच्या संघटनात्मक निवडी झाल्या। त्यात कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांची बिनविरोध फेरनियुक्ती झाली, कारण या नावांना कुणाचा विरोधच नव्हता। पण कोल्हापूर महानगराध्यक्ष पदावरून मात्र भाजपातल्या मुन्ना महाडिक विरुद्ध चंद्रकांत पाटील यांच्यातला सुप्त संघर्ष चव्हाट्यावर आलाय। कारण कोल्हापूर महानगराध्यक्ष पदासाठी माजी नगरसेवक अजित ठाणेकर आणि विद्यमान अध्यक्ष विजय जाधव हे दोघेही इच्छुक होते। पक्षातील काही वरिष्ठ पदाधिकारी आणि खासदार धनंजय महाडिक यांनी ठाणेकरांचं नाव सुचवलं, तर मंत्री चंद्रकांत पाटलांनी विजय जाधव यांच्या नावाचा आग्रह धरला होता आणि दोन्ही नेते हे आपापल्या नावांवर समर्थकांवर ठाम होते। त्यातच 2 दिवसांपूर्वी रखडलेल्या जिल्हाध्यक्ष पदांच्या नावाची यादी जाहीर झाली। त्यात पाटलांनी बाजी मारली, कारण इथे विजय जाधव यांच्या नावाची घोषणा झाली आणि यावरूनच भाजपातला सुप्त संघर्ष सुद्धा समोर आला। कारण वस्तुस्थिती माहीत नसलेल्या महाडिकांनी काही दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज केली। महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीची सगळी सूत्र पक्षाने खासदार धनंजय महाडिकांकडे दिलेत, ज्यानुसार त्यांना उमेदवार निश्चित करणं, निवडणुकीची रणनीती आखणं अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे। तर तिकडे चंद्रकांत पाटलांनी सुद्धा कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर आपल्या परीनं, आपल्याला हव्या तशा पद्धतीनं पक्ष संघटना आणि पदाधिकारी जोडण्याचा सपाटा सुरू ठेवलाय। त्यामुळे महाडिक गटाच्या राजकारणात सक्रिय असणारे सुहास लटोरे हे आता मंत्री चंद्रकांत पाटील यांना स्थानिक राजकारणात सहकार्य करताना दिसतात। तर तिकडे माजी नगरसेवक प्राध्यापक जयंत पाटील हे खासदार धनंजय महाडिकांच्या सहाय्यकाच्या भूमिकेत दिसतात। तरी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपलं वर्चस्व राखण्यासाठी मुन्ना महाडिक आणि चंद्रकांत पाटलांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे। तरी आता भाजप पक्षश्रेष्ठी या दोघांमधला सुप्त संघर्ष कसा मिटवतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। तरी याविषयी इनपुट दिले होते माझे सहकारी राहुल गडकर यांनी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।